अभिवादन अभिवादन अभिवादन। महामाया पुण्य श्लोक महामाता आई भीमाई। भीमाई अर्थात भीमाबाई रामजी सपकाळ यांच्या स्मृतीला अभिवादन अभिवादन अभिवादन। बाबांनो, आज तारीख आहे 20 डिसेंबर आणि या 20 डिसेंबरला एका महान अशा महामानवाला जन्म देणाऱ्या मातेचा, महामानव केवळ 5 वर्ष 6 वर्षाचा असताना निधन झालं। त्या महामायाचा अर्थात भीमाईचा, भीमा मातेचा आज पुण्यदिन आहे आणि म्हणून या पुण्यदिना दिवशी मी माझ्या मातेला, माझ्या मोठ्या मातेला, कारण रमाई ही माझी माता आहे, त्या मातेची माता म्हणजेच भीमाई माता, आणि ह्या भीमाई मातेच्या चरणी अभिवादन, प्रणाम, वंदना, जय भीम। बाबांनो, आपण पाहिलेलं आहे आपल्या बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये की महामायेनं एका महामानवाला, युगपुरुषाला जन्म दिला। ती महामाया की जिनं गौतमाला, सिद्धार्थाला जन्म दिला आणि 5व्या 6व्या वर्षी त्यांचं देखील निधन झालं। साम्य, इथं साम्य स्थळ पाहतो तुम्हाला सांगतो मी। तसंच एका आजच्या बोधिसत्वाला, कारण बाबासाहेब कोण आहेत? बोधिसत्व आहेत। आजच्या बोधिसत्वाला एका महामातेनं जन्म दिला, माझ्या भीमाईनं जन्म दिला, म्हणजे ती देखील बोधिसत्वाची आईच आहे। जेवढं महत्त्व महामायेचं आहे तेवढंच महत्त्व माझ्या माता भीमाईचं आहे। जेवढं महत्त्व सिद्धार्थ गौतम बुद्धाचं आहे तेवढंच महत्त्व, तुम्ही म्हणाल अतिशयोक्ती होते बा दादा, चालेल, तुम्ही काय म्हटलात मला त्याचं काय घेणं नाही देणं नाही, पण चालेल, कारण मी माझ्या बाबाला, मी माझ्या भीमाला कमी लेखत नाही, तो माझा पुढचा बुद्ध आहे, हे लक्षात घेऊनच हे माझं मी वाक्य तुम्हाला विदित करीत आहे बाबांनो। आणि मग ह्या महामायेच्या संदर्भामध्ये बोलत असताना एक थोडासा इतिहास आपण त्यांना सांगावा, कारण कसं आहे बाबांनो की ही महामाया किंवा भीमाई, तुमची गफलत होईल अजून, तुम्ही म्हणाल सिद्धार्थ गौतमाची आई महामाया इकडे कशी काय आणली? तसं नाही बाबा, ती महामायाच आहे आणि ही माझी महामायाच आहे म्हणून बोललो। असं आता नाव घेऊन बोलतो। माता भीमाईचा जन्म 14 फेब्रुवारी 1854, लक्षात आली तारीख? 14 फेब्रुवारी 1854 या दिवशी कुठे झाला तर कोकणामध्ये आंबेटेंभे नावाचे गाव आहे की ज्याचा तालुका आहे मुरबाड। आता कसं असतं बरं का बाबांनो, आपण बाहेर जर लांब गेलो तर आपण आपल्या जिल्ह्याहून परिचित होतो, नाही का? समजा मी जर कुठं उत्तर प्रदेशामध्ये गेलो तर मला तिथं सांगायचं जमल का हो की मी करमाळ्याचा आहे, कुंभेचा आहे? नाही ना, त्यांना काय सांगावं लागेल, मी महाराष्ट्राचा आहे, मी महाराष्ट्रामधून आलो। महाराष्ट्रातील मुंबईमध्ये जर मी गेलो, महाराष्ट्रातील मुंबईमध्ये जर मी गेलो तर काय सांगावं लागेल मला, मी सोलापूर जिल्ह्यातला आहे हो। त्यांना समजणार नाही माझ्या गावाचं नाव कुंभेचं आहे म्हणून, लक्षात आलं का? म्हणजे सांगायचं मग तिचा अर्थ काय की ज्यावेळी आपण आपल्या गावापासून जास्तीत जास्त दूर जातो तसं तसं आपण आपल्या तालुक्याची, जिल्ह्याची ओळख दाखवत असतो। आणि प्रॉपरली ज्यावेळी मी करमाळा तालुक्यातच येईन आणि कोणी विचारलं मला की बाबा तुम्ही कुठले आहात, तर मी काय म्हणणार आहे, अगदी काय आपल्या जेवर बसलं कुंभेच, झाली ओळख आपली। म्हणजे काही ठिकाणी मुरबाडगड हाही शब्द आलेला आहे, लक्षात आलं का? तर हे नाव, हे गाव ही जी लहान आहेत
आता हे आंबेटेंबे लहान गाव आहे काय, परंतु कोकणस्थ देशस्थ वगैरे जे का प्रकार होते ना पहिले काय असेल तिथे, तसं आमची महामाया म्हणजे माझी भीमाई माता 14 फेब्रुवारी 1854 स्थान आंबेटेंबे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी तिनं जन्म घेतला. आता आम्ही कथेकरी असल्यामुळं आम्हाला 2 वडीला 2 तास लावायची सवयच आहे हो. असं वडिलांचं नाव धर्माजी पंडित, पंडित आडनाव आहे, ब्राह्मणासारखं आडनाव आहे पंडित. कारण आचार्य पंडित ही आडनावं सर्वसाधारण एका आमच्या आंबेडकरी समाजामध्ये आढळत नाहीत, पण आहेत, आचार्य देखील आहेत. आमच्या नायकोट्याला गंगाखेडच्या तालुक्यामध्ये नायकोट एक नावाचं गाव आहे, तिथं आचार्य नावाची माणसं आहेत ना, नाही का. तसंच आता हे पंडित हे तर मग आंबेटेंबे गावाचं नावाचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये बनसोडे नावाचे ब्राह्मण आहेत. आलं लक्षात, बनसोडे नावाचे ब्राह्मण देखील आहेत. असो ते तो विषय नाही आपल्याला. तर या माता भीमाईचा विवाह आमचे आजोबा रामजी मालोजी सपकाळ यांच्या त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार पार पडला. अगदी वय लहान हो, 13-14 वर्षाचा नवरदेव हो, 7-8 वर्षाची नवरी, नाही का. आज त्याला बालविवाहाचं स्वरूप प्राप्त झालं. पण आपण पाहतो ना, बाबासाहेबांचा देखील विवाह लहानपणीच झालेला आहे. अहो त्यावेळी आमची रमाई 9 वर्षाची का काय होती, त्यावेळी लग्न झालेलं आहे. हां, पण सुखी संसार किती किती मोठा संसार होता. आणि आज शासन सांगतं की 18 वर्षाची मुलगी व्हावी, 21 वर्षाचा मुलगा व्हावा, तरच मग त्यांचा विवाह कायदेशीर ठरला जातो. का रे बाबा हो, त्या बापाला किती मुरदोंड आहे, 18 वर्ष ती पोरगी सांभाळायची. आणि त्याच्यामधून काय काय होतं या विषयात मला जायचं नाही, बोलता बोलता सहज बोलून गेलो. कारण आमच्या काळातसुद्धा लहानपणी लग्न झाले हो. असं आता आम्ही माझं काय सांगत नाही. तर असो, या महामायेला म्हणजेच माझ्या भीमाईला एकूण 14 मुलं झाली, 14 मुलं. आणि 14वर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात घ्या खणखणीत, 14वर रत्न आहे ते. आता हे 14वर रत्नाचा कसा शोध लागला म्हणाल ना तुम्ही, तर ते समुद्र मंथन प्रकरण, त्या समुद्र मंथन प्रकरणामध्ये 14 रत्न निघाली. 14वर रत्न होता अमृत. लक्षात आलं काही. तुम्हाला ते फिक्कं दिसत असेल नाही होत. आता ऊन यायला लागलं दादा इकडं. आता काय आपली बसायचीच व्यवस्था नाही हो, या झाडाखाली बसायचं आणि ते सूर्याची किरणं झाडाच्या त्या सावलीतून येतात खाली, असे उतरतात आणि मग हे फिक्कट दिसतं. तिथं काय लावायला काय नाहीच की. असं धरलं का नाही, पण हे धरून तर आपण कुठं बसणार आहे, नाही काय. असं धरलं तरी चालतं. हे बघा असं, असं हे असं धरलं, असं म्हणजे सूर्याची ऊन जे अंगावर येते ना ते मी धरतो वाटल्यास, असू द्या. तर हे 14वर रत्न बाबासाहेब आंबेडकर. आणि 14वर रत्न म्हणजे कोण? अमृत, समुद्रमंथनातलं. आता वास्तविक पाहता तुम्ही म्हणता बुवा समुद्रमंथन खरंच झालं का हो, ते काल्पनिक आहे का हो, ते कसं आहे. अहो सविस्तर बोलणं हो याच्यावर सुद्धा. समुद्रमंथन कसं झालं, काय झालं ते. सूर असुर देव म्हणजे राक्षस आणि देव यांच्या दोघांचं युद्ध, त्याच्यातून निर्माण झालेलं तर समुद्रमंथन. समुद्र म्हणजे मंथन म्हणजे कोणतं, सगळा इतिहास आपण दाखवू. खरं तर मी आज तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचं जे तुम्हाला सांगितलं जातं ना की भगवान श्रीकृष्ण आपल्या गाई गोपाळासह रुक्मिणी रुसली, दिंडीरवनात बसली आणि तिला शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पंढरीला आले. हा इतिहास तुम्हाला सांगितला जातो. आणि मग भगवान पांडुरंगाची मूर्ती कोणाची आहे, तर भगवान कृष्णाचं ते एक रूप आहे. पण तसं जर पाहिलं तर आम्ही जर आमच्या त्रिपिटिकेच्या घतजातक कथेनुसार जर पाहिलं आणि त्या घतजातक कथेला जर आम्ही हा जर पुरावा जोडला, कोणता,
हा श्रीमद भागवताचा. तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पंढरीचा पांडुरंग पौंडरिक बुद्ध म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यावर खरं तर आज मी बोलणार होतो, पण ते एकदम मला लक्षात आलं. अरे मला आज आईची पुण्यतिथी आहे, आपल्या आपल्या आईच्या पुण्यतिथीला आपण अभिवादन केलंच पाहिजे. आणि ज्या जणांना माहीत नसेल त्यांनाही आपण हे सांगितलंच पाहिजे. तर असो, तर सांगायचं महत्त्वाचं म्हणजे काय, बाबासाहेब 5 वर्षाचा असताना 5 वर्षाचे असताना आई भीमाईचं निधन झालं. आणि मग रामजी पित्यांना पुनर्विवाह केला त्यांनी, अर्थात त्याच्याबद्दल आपण आता इथं बोलायचं नाही एवढं. परंतु बालभीमाचं सगळं संपूर्ण संगोपन आई मीराईनं केलं. लक्षात आलं ना तुमच्या? हां. आणि मग ते तुम्हाला किती माहिती असेल, एक दिवस सावत्र आई, आता तिलाही आपण आईच म्हणू की जिजाबाई, तिने साडी नेसली हो आमच्या भीमाईची. आणि भीमाईची साडी नेसलेली आमच्या ह्या 5 वर्षाच्या पोराला बघवलं नाही. त्यावेळी बाबांचं वय 4-3 वर्षाचं असेल काहीतरी, नाही नाही ते म्हणजे कधी 8-9 वर्ष तरी असेल. हां 9, कारण भीमाई 5 वर्षाची असताना गेली. त्याच्यानंतर बाबानं लग्न केलं, जिजाबाईला लग्न केलं. जिजाबाईनं नंतर ते सारी परिधान केली. कुणाची? आई भीमाईची. आणि ती भीमाईची आईची साडी पाहून आमच्या बालभीमाने काय म्हटलं, नको गणे सुसनाच्या दिनी, नको गणे सुसनाच्या दिनी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. तर अशी ही माझी भीमाई माता, की हिचं स्मारक साताऱ्यामध्ये आहे. आता साताऱ्यामध्ये पण तुम्ही म्हणाल कसे, तर बाल भीम हा एक लहान असताना, कारण हे छावणीमध्ये होते. कोण? आमचे बाबा रामजी बाबा. तदनंतर रिटायर झाल्यानंतर ते पुन्हा आले साताऱ्याला आणि लष्कर छावणीमध्ये तिथं राहून गेले. ते घर आजही आहे, मी स्वतः पाहिले. आणि 1 वर्ष मी साताऱ्याला नोकरी केलेली आहे MSCBमध्ये. हेही तुम्हाला सांगून टाकतो. त्यावेळी मी करंजेमध्ये राहत होतो. आणि करंजेला कॅप्टन बनसोडे नावाचे एक ग्रस्त होते, फार धार्मिक व्यक्ती बरं का. कॅप्टन बनसोडे करंजेला, साहेबराव बनसोडे त्यांचं नाव, साहेबराव बनसोडे. आणि त्यांच्या तिथंच वाड्यामध्ये मी तिथं राहत होतो. तर आमचा कार्यक्रम भीमाईला दर्शन घेणं, भीमाईचे वेगवेगळे कार्यक्रम करणे, तिथून पुन्हा 1 जानेवारीला तुमच्या भीमा कोरेगावला जाणं, हे आमचे तिथं कार्यक्रम चालायचे असत बरेचसे. तर अशा ह्या माझ्या महामायेचं म्हणजेच माझ्या भीमाईचं स्मारक साताऱ्याला आज उभं राहते. दादा हो, ते स्फूर्तिस्थान म्हणून आहे. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणखी एक तुमच्या माहितीसाठी सांगतो. बालभीमाला छत्रपती प्रतापसिंह भोसले म्हणजे महाराज, सातारा गादीचे वारस छत्रपती प्रतापसिंह महाराज, तर यांच्या नावाचं जे हायस्कूल आहे तिथं, तर त्या हायस्कूलमध्ये बाबांचं म्हणजे आपल्या बालभीमाला तिथं भरती केलं. आता 1ली ते 4थी 4पर्यंत तिथं शिक्षण झालं त्याचं. तिथं बालभीमाचा शाळाचा दाखला आहे. आणि त्या दाखल्यावर काय माहिती आहे का, भिवा रामजी आंबेडकर. आता तुम्ही म्हणाल आंबेडकर हे सपकाळ, हे आंबेडकर कसं काय? तर बाबांनो, कोण काय म्हणतं ते मी बघत बसत नाही. परंतु बाबासाहेबांना किंवा बालभीमाला जीवापाड प्रेम करणारे एक सद्ग्रस्त होते, ब्राह्मण शिक्षक होते. त्यांचं नाव होतं आंबेडकर गुरुजी. बालभीमावर त्यांचं फार प्रेम होतं. आता काही व्यक्ती म्हणतात की ही कहाणी झुटी आहे. काय
आंबेडकर नावाचे कोणी शिक्षकच नव्हते, कोणी प्राध्यापक किंवा कोण तिथे हेडमास्टर वगैरे कोणी नव्हते तिथं. आणि मग हे काहीतरी वेगळंच आहे. ब्राह्मणाने केवळ आपल्या नावाचा मोठेपणा करण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांनी एक कथा रचलेली आहे, काल्पनिक कथा वगैरे. हे पहा, काल्पनिक कथा आहे की काय आहे, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की आंबेडकर गुरुजींचा उल्लेख धनंजय कीर यांच्या ग्रंथामध्ये आलेला असावा. कंपॅरिटिव्ह झाले, मला ते आठवते, आंबेडकर गुरुजींचा संबंध आलेला आहे. एक आंबेडकर एक बाबासाहेबांवर एक चित्रपट आला होता आणि मी नाटकही पाहिलं होतं, बाबासाहेबांच्या जीवनावरचं नाटकही पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आंबेडकर हे गुरुजी प्रवेश करतात, बोलतात बाबांना. बाबासाहेब ज्यावेळी आंबेडकर गुरुजी ज्यावेळी बाबांकडे मोठेपणे गेले त्यावेळी बाबासाहेबांनी ओळख करून दिली, हे माझे शिक्षक आंबेडकर. ते वाक्य अजूनही मला आठवते. म्हणून ह्या गोष्टी मी कदापि खोटे मानणार नाही. कारण काय बरं का, काही कशाचं काही काय पुरावे काढतात, काय करतात असो. तर ह्या आंबेडकर गुरुजींनी काय केलं, बालभीमाला डबा खाणे, आपल्या डब्यातील जेवण देणे, अशा पद्धतीचं बालभीमावर फार प्रेम होतं, गुरुजींचं फार प्रेम होतं. आणि ह्या आंबेडकर गुरुजींनी ज्यावेळी बाबासाहेबांना गावावरून संबोधलं जात होतं, बाबासाहेबांचं गाव कुठलं, आंबावडे. आणि मग गावावर बोलण्याची प्रथा होती, जसं करमाळकर, पुणेकर, सातारकर, कोल्हापूरकर, तसं आंबावडेकर असंही बोललं जात होतं. आणि म्हणून हे नाव जरा थोडंसं लांबलचक आडमिटं वाटलं आंबेडकर गुरुजींना. आणि म्हणून त्यांनी काय केलं, अरे भिवा बरं का, भिवा लक्षात घ्या, भिवा हे जरा आडनड नाव नसतं, म्हणजे एक जरा उच्चारण्याला अवघड वाटते, आडनिडं नाव. मग आपण काय करू, आंबेडकर करू. पहा, त्या ब्राह्मण शिक्षकानं बाबांबरोबर आपलंही नाव देशात दुनियाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचं नाव आणि आडनाव देखील झळकवलं का नाही पहा. असं. तर सांगायचं तात्पर्य असं बाबांनो की आंबेडकर गुरुजींनी आपलं त्यांचं नाव दिलं. आणि भीमा मातेचं निधन झाल्यानंतर याचं नाव भिवा असताना देखील, बाबाचं नाव भिवा असताना देखील, कारण त्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला माझ्याकडे उपलब्ध आहे. आता माझ्याकडे आहे आणि ते असं कोणी प्रचार प्रसार करतं ना, मला वाटतं आपले राजरतन साहेब ते दाखला त्यांच्या भाषणामध्ये एक दाखला दाखवला होता आणि ते मी आपलं टिपून घेतला होता. असो, तर त्याच्या नावावर भिवा आहे, भिवा रामजी. आणि मग पुन्हा ते आंबेडकर केलं. परंतु ज्यावेळी मातेचं महानिधन झालं, महापरिनिर्वाण झालं, भीमाईचं महानिर्वाण झालं, त्यावेळी पुन्हा ऐका, त्यावेळी भीमाईचं नाव भिवाला दिलं आणि भिवाचा भीमा झाला. हा इतिहास आहे त्याचा, लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात आलं तुमच्या. तर अशा ह्या महामातेचा, माझ्या आईचा, मोठ्या आईचा, किंबहुना आजीचा आज स्मृतिदिन आहे. बाबांनो, आपण सगळे त्या महामातेला वंदन करूया. आणि या ठिकाणी फक्त वंदन करतो, थोडंसं त्यांचा इतिहासही सांगितला. त्यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1896 रोजी झालेला आहे. मृत्यू म्हणजेच महापरिनिर्वाण 20 डिसेंबर 1896ला झाला. जन्म 14 फेब्रुवारी 1854ला झालेला आहे. त्यांचं जन्मस्थळ आहे आंबेटेंबे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. वडिलांचं नाव आहे धर्माजी पंडित, पतीचं नाव आहे रामजी मालोजी सपकाळ. आणि बाबासाहेबांचे ही माऊली आहे, आपली ही महामाया आहे, मोठी आई आहे. त्या महामातेच्या चरणी आपण वंदन करूया. आणि इथंच थांबतो. महामाते वंदन घे.